बरं उरकवलं लवकर लवकर, पाहुणे उरायला ना आता. हो वेळ आहे ना अजून, पाहुणे आले. तुम्हाला तर लयच घाई असते बा. घाई म्हणजे तू सारे काम म्हटलं वेळेवर असते. नंतर मागच्या वेळेला ते पाहुणे आल्यावर तुला आठवलं का सरबत आता ग्लासचा सत्य दिवार मध्ये राहिला म्हणून. ते पाहुणे आले पहिले दिले बसा बसा म्हणा लागलं आणि मग उठा उठा म्हणा लागलं. बरं दिसते का ते? एखाद्या वेळेस होते, आता काय नेहमी नेहमी होणार आहे का? तू नेहमीच आहे ना बा, तुला कोणत्या गोष्टीची आठवण नाही राहत. मी काय म्हणतो त्या पानपुड्या सोप सुपारी इले टाकली का पाय ते पोट्ट पाय ते पोट्ट पाय ते पोट्ट पाय ते पोट्ट पाय मारला बक्का त्यानं. शेजारी अशी आहे का मी पाहुणे यायच्या टाइमावर ही तर पोट्ट आणून ठेवून देते. त्याला नेऊन दे बरं त्याच्या घरी. जा बरं, मी काय म्हणतो या पोट्ट्याला नेऊन दे बरं त्याच्या घरी. जा बरं नेऊन दे त्या पोट्ट्याला घरी. जा नेऊन दे. राहू द्या ना, लहान लेकरू आहे ते. लेकरू आहे म्हणजे पाहुणे येऊन राहिला कसं दिसते ते? कसं दिसते म्हणजे त्या पाहुण्याच्या घरी काय आता लेकरच नसेल का? बात तो सही है. हो आमचा अविनाला गाव येतो. हाय इथंच आहे. इच्छाशिवाय कुठं जाते हो? अरे भाऊ घरी आपल्या काऊन हो? म्हणजे राहू द्यायला असतं थोडस. काय काय होते राहू दे ना. नाही पाहुणे येऊन राहिले ना तुमच्या घरी, पोरीले पाहिले हा गडबड करते ना. हो पोट्ट गळबळ गिळबळ करते हे. मागच्या वेळेला काय झालं राजेवा, पोरगी पाहुण्यासमोर बसली होती, हे मागून आलं आणि मागून आल्यावर राजेवा यानं कधी पोरीची येणीच उडली. तिनं घातलं होतं गंगावर, येणी डायरेक्ट पोट्ट्याच्या हातात. म्हणून त्याला आता घेऊन जातो, पाहुणे गेल्यावर आणून देईन. तसं करता का? बरं घेऊन जा मग. ठीक आहे जा. हो तो शेजारचा पप्पू आला का? त्याला शेंगदाणे आणि पोहे आणायला लावले होते ना? नाही ना अजून नाही आला ना तो. किती वेळचा गेला, त्याची कैक डावची वाट पाहू मी. याचा पत्ता नाही का त्याचा अजून. आले का पाहुणे? नाही ना राजा. बरं ते जाऊ दे. तुला कोण वेळ झाला रे बा? मला थोडस काम होतं, काम करून आलो. पाहुणे आलेच नाही अजून? नाही ना राजा, किती वेळची वाट पाहू त्याची वेळी आलेच नाही अजून. आता मला नाही वाटत येईल म्हणून, लय वेळ झाला. नाही रे बा, असा कोण बोलतो? थांब मी त्याला फोन लावून पाहतो राजा, कुठपर्यंत पाहतो. हा बरं. हॅलो, कुठपर्यंत आहो? काय कोण सांगे? नाही हो अहो तसं काहीच नाही. अहो ऐका मावाला, मी काय म्हणतो, कोणी काटणार बा यायनं. मला नाही वाटत आता येईन म्हणून. ते काय झालं? काय ते म्हणते कोणीतरी दाढीवाला पोरगा भेटला म्हणते त्याले, हा आणि त्यानं सांगितलं म्हणते का पोरगी चांगली नाही, तिच्यासोबत लग्न करू नका. कोण होता बदमाश? काय माहित करायचं कोण होतं. आणि त्याच्या हातात म्हणते झोरा होता म्हणते. हातात थैला आणि चेहऱ्यावर दाढी. म्हणजे तू आता ते दाढी किती लपवली तरी लपते का बे? तू बदमाशपणा करू नका माझ्यासोबत.